नागपूर शहरातील जरीपटका परिसरात 4 महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। मात्र आईच्या समयसूचकतेमुळे हे चिमुकलं सुखरूप आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। सोमवारी दुपारी नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरातील पंजाबी लाईन परिसरात काही तृतीयपंथींनी 4 महिन्याच्या बाळाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1:30च्या सुमारास मेहविश खान नावाची महिला घरी नमाज अदा करत होती। तिचा 2 वर्षाचा मुलगा अरमान आणि 4 महिन्यांचा मुलगा हसनैन आत खेळत होते। दरम्यान 4 आरोपी घरात घुसले आणि त्यापैकी एकानं निष्पाप हसनैनला पळवून नेण्याचा प्रयत्न केला। आई मेहविशने आरोपीला पाहताच तिनं लगेच धाडस दाखवत आरोपीला धक्का देऊन मुलाला त्याच्या तातडीतून सोडवलं। महिलेनं आरडाओरडा करत सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। मात्र आवाज ऐकून महिलेचा भाऊ सलमान घटनास्थळी पोहोचला आणि त्यानं त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला। 4ही आरोपींना पकडलं आणि सदर पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4ही आरोपींना ताब्यात घेतलं। ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं आरोपींना जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय। अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहल्दुल मफिजुद्दीन मलिक, सबूर अली इरमान अली गाइन, कुर्बान अली खान आणि शरबुद्दीन शेख यांचा समावेश आहे। हे सर्व पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत। बंगाली पंजाब भागात भिक्षा मागण्याकरिता किंवा भीक मागण्याकरिता फिरत होते, तर एका घरी जाऊन त्यांनी त्या आईच्या छोट्या बाळाला उचलले। त्यामुळे ती बाई घाबरली व त्या घाबरलेल्या अवस्थेमुळे ते किनार पळाले। त्यांना असं वाटलं की आपल्या मुलाला ती घेऊन अपहरण करत आहे। त्यांच्या भावासोबत ते इथे आले। त्यांनी त्यांच्या मुलाला 4 महिन्याच्या मुलाला अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याबाबत आम्ही गुन्हा दाखल केला। 4ही जे किन्नर आहे आम्ही ताब्यात घेऊन अटक केले। पुढील तपास चालू आहे।